नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर करून घेत आहोत. मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे या पुढच्या 2-3 दिवसांमध्ये पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये ज्या टॉपिकवर भर दिला जातो त्याच टॉपिकवर आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि डेली कव्हर करत असतो. तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. या ठिकाणी बघा, प्रश्न आहे पहिला, पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला? महत्त्वाचा प्रश्न आहे. शोधांवर प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीमध्ये. कोणी लावलेला आहे कमेंट करून सांगा. पेशींचा शोध लावलेला आहे बघा, पर्याय क्रमांक बी, रॉबर्ट हुक याने पेशींचा शोध लावलेला आहे. ठीक आहे, रॉबर्ट हुक हे नाव लक्षात ठेवायचं आहे. पेशींचा शोध लावलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, संबंधित जे काही ऑप्शन आहेत बघा त्याबद्दल थोडे फॅक्ट आपण जाणून घेऊया. बघा, विल्यम हार्वेबद्दल प्रश्न विचारला जातो. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? विल्यम हार्वेने रक्ताभिसरणाचा शोध लावलेला आहे. नाव लक्षात ठेवायचं आहे, विल्यम हार्वे, रक्ताभिसरणाचा शोध. ठीक आहे, विचारलं जाते बघा, रक्तगटाचा शोध कोणी लावला? रक्तगट, कार्ल लँडस्टेनर याने रक्तगटाचा शोध लावलेला आहे. त्यानंतर विचारलं जातं, जीवनसत्वांचा शोध कोणी लावला? कॅसिमिर फंक याने जीवनसत्वांचा शोध लावलेला आहे. आपलं मूळ उत्तर आहे बघा, पेशींचा शोध लावलेला आहे रॉबर्ट हुक. ठीक आहे, सर्व महत्त्वाचे फॅक्ट आपण या ठिकाणी कव्हर करून घेत आहोत. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारताचा आकारमानाने जगात कितवा क्रमांक लागतो? महत्त्वाचा, सोपा वाटणारा परंतु कठीण देखील होऊ शकतो. तर बघा, भारताचा आकारमानाने जगात 7वा क्रमांक लागतो. कठीण कसा होऊ शकतो हा? तर बघा, ते 7 देश आपल्याला पाठ असले पाहिजेत, त्याचे क्षेत्रफळ देखील आपल्याला पाठ असले पाहिजे. ठीक आहे, जसं जसं कॉम्पिटिशन वाढेल तसे तसे प्रश्नांची काठिण्य पातळीही वाढणार आहे. ठीक आहे मित्रांनो, भारताचा आकारमानाने जगात कितवा क्रमांक लागतो? 7वा. आता पहिला कुणाचा लागतो बघा, रशिया या देशाचा लागतो. पहिला क्रमांक लागतो रशिया देशाचा. दुसरा लागतो बघा कॅनडा या देशाचा. तिसरा लागतो चीनचा. चौथा लागतो अमेरिकेचा. 5वा लागतो ब्राझीलचा. 6वा लागतो ऑस्ट्रेलियाचा आणि 7वा लागतो भारताचा. ठीक आहे, याच्यावर सेपरेट कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता? कॅनडा. तिसऱ्या क्रमांकाचा कोणता किंवा 5व्या क्रमांकाचा कोणता? ब्राझील. अशा प्रकारे त्यानंतर विचारलं जाऊ शकते बघा, भारतानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणत्या देशाचा क्रमांक लागतो? तर बघा, अर्जेंटिना या देशाचा लागतो. अर्जेंटिना. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो हे तुम्हाला सर्व माहीत पाहिजे. तर मित्रांनो, भारताचा आकारमानाने 7वा लागतो, तर लोकसंख्येच्या दृष्टीने पहिला लागतो बघा. सध्या चीनला मागे टाकून भारत पहिल्या क्रमांकावर आलेला आहे जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत. एक प्रश्न विचारला जातो पोलीस भरतीमध्ये बघा, भारताने जगाच्या किती टक्के क्षेत्रफळ व्यापले आहे? जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र हे भारताने व्यापलेले आहे? तर बघा 2.42%. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जातो. 2.42% एवढं क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे जगाचं. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय बघा, भारताचा आकारमानाने 7वा क्रमांक लागतो जगामध्ये. त्यानंतर पोलीस भरतीचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक, प्रत्येक भरतीमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातो, विम्बल्डन ओपन. ठीक आहे, 2023च्या विम्बल्डन ओपन पुरुष एकेरीचा विजेता कोण? तर मित्रांनो, कार्लोस अल्कराज हे योग्य उत्तर असणार आहे. विम्बल्डन ओपन 2023 पुरुष एकेरी विजेता आहे कार्लोस अल्कराज. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर बघा, जर विचारलं ऑस्ट्रेलियन ओपन तर बघा नोवाक जोकोविच. अमेरिकन ओपन नोवाक जोकोविच. फ्रान्स ओपन नोवाक जोकोविच. म्हणजे मित्रांनो, विम्बल्डन सोडून कोणतंही विचारलं जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर नोवाक जोकोविचवर ठोकून द्यायचं उत्तर. फक्त विम्बल्डन विचारलं तर कार्लोस अल्कराज. ठीक आहे, तर मित्रांनो, सर्वात जास्त ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू कोण तर विचारलं तर बघा नोवाक जोकोविच. कोणत्या खेळाशी संबंधित आहे विचारलं तर टेनिस. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे का, भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता? सर्वांना माहीत असेल बघा मित्रांनो, अरवली हा आपल्या भारतातील सर्वात प्राचीन पर्वत आहे, अरवली. ठीक आहे, एक प्रश्न विचारला जातो बघा, निळा पर्वत कोणत्या पर्वतास म्हटले जाते? बघा निलगिरी या पर्वतास निळा पर्वत म्हणून देखील संबोधले जाते. ठीक आहे मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे, ते सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. ठीक आहे, किती उंची आहे त्याची? 1646 मीटर एवढी उंची आहे.
त्यानंतर प्रश्न बघा, घटनात्मक तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाद्वारे दंडित केलेल्या गुन्हेगारांना दया दाखवण्याचा अधिकार कोणास आहे? म्हणजे जर सर्वोच्च न्यायालयाने एखाद्याला फाशीची शिक्षा सुनावली तर ती रद्द करून त्याला जन्मठेपेमध्ये रूपांतरित करण्याचा किंवा त्या जन्मठेपेला देखील कमी करून 2-3 वर्षाची शिक्षा करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर बघा, राष्ट्रपतीला आहे. पर्याय क्रमांक सी, राष्ट्रपतीला आहे. आता कोणत्या कलमान्वये ह्याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो की राष्ट्रपतींना दया दाखवण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? तर बघा, कलम 72 याच्यामध्ये ती तरतूद आहे. कलम 72 हे लक्षात ठेवा मित्रांनो, कलमांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आपण व्हिडिओ बनवू याच्यावर सेपरेट, महत्त्वाचे कलम जे पोलीस भरतीमध्ये रिपीट होत असतात. तर कलम 72 लक्षात ठेवा. यानुसार राष्ट्रपती कोणालाही जी काही शिक्षा झाली असेल त्यामध्ये दया दाखवून त्याची शिक्षा कमी करू शकतो. ठीक आहे, राष्ट्रपती करू शकतो कलम 72 अन्वये. त्यानंतर प्रश्न बघा, खालीलपैकी कोणाचा संबंध भारतीय निवडणूक आयोगाशी नाही? कोणाचा संबंध नाही असा प्रश्न आहे. प्रश्न कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला कळत असेल मित्रांनो. कोणाचा संबंध नाही या ठिकाणी बघा, तर यापैकी नाही हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तिघांचा संबंध मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाशी आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण फॅक्ट कव्हर करून यावं. बघा, प्रश्न सेपरेट विचारला काय जाऊ शकतो, भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? कोण आहेत? राजीव कुमार हे भारतीय निवडणूक आयोगाचे सध्याचे मुख्य आयुक्त आहेत, राजीव कुमार. आता निवडणूक आयुक्त विचारले तर बघा, अनुपचंद्र पांडे आणि अरुण गोयल हे दोघे जण भारतीय निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त आहेत. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. निवडणूक आयुक्त अरुण गोयल आणि अनुपचंद्र पांडे आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार. ठीक आहे. आता आणखी काय विचारलं जाऊ शकते निवडणूक आयोगाबद्दल? याची स्थापना कधी झाली? तर बघा, 25 जानेवारी 1950ला आपल्या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, म्हणून दरवर्षी 25 जानेवारीला बघा भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. लक्षात आलेलं आहे, 25 जानेवारी 1950. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न बघा, सोडियम क्लोराईड म्हणजे काय? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावर बऱ्याच वेळेला पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. सोडियम क्लोराईड म्हणजे काय? तर मित्रांनो, साधे मीठ, पर्याय क्रमांक डी, आपण जे काय खातो मीठ जेवणामध्ये वगैरे, ते मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड. ठीक आहे. आता या संबंधित 2-3 प्रश्न आणखी विचारले जातात बघा. कोणते? तर साधे मिठाचे जो काय फॉर्म्युला आहे तो काय, तो देखील विचारला जातो. तो बघा, NaCl हा जो फॉर्म्युला आहे, NaCl हा सोडियम क्लोराईडचा आहे. ठीक आहे. आता मित्रांनो विचारलं, सोडियम क्लोराईड म्हणजे साधे मीठ, तर धुण्याच्या सोड्याला काय म्हटलं जाईल? धुण्याच्या सोड्याला. ठीक आहे, धुण्याच्या सोड्याला काय म्हटले जाईल? तर बघा, सोडियम कार्बोनेट. धुण्याचा सोडा म्हणजे काय? सोडियम कार्बोनेट, धुण्याचा सोडा. आणि खाण्याचा सोडा सोडियम बायकार्बोनेट. फक्त एका शब्दाचा फरक आहे मित्रांनो, याच्यात सोडियम कार्बोनेट आहे आणि याच्यात सोडियम बायकार्बोनेट आहे. ठीक आहे, पण दोन्ही वेगळे आहेत, धुण्याचा सोडा आणि खाण्याचा सोडा. आता धुण्याच्या सोड्याचा फॉर्म्युला काय? तर बघा, Na2CO3 Na2CO3 असा धुण्याच्या सोड्याचा फॉर्म्युला आहे. आणि खाण्याच्या सोड्याचा काय? तर बघा, NaHCO3 असा खाण्याच्या सोड्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कुष्ठरोगाचा मूळ परिणाम प्रामुख्याने कशावर होतो? कशावर होतो मित्रांनो? पर्याय क्रमांक डी, परिघीय चेतावर होतो. कुष्ठरोगाचा मूळ परिणाम हा परिघीय चेतांवर होत असतो. त्यानंतर प्रश्न आहे बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कोणते? मूळ गाव आणि मूळ नाव याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी मूळ गाव आहे तर बघा, कडगुण हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव आहे. सातारा जिल्ह्यामधील हे गाव आहे, सातारा. ठीक आहे. तर मूळ नाव काय? गोरे हे मूळ आडनाव होतं महात्मा ज्योतिबा फुले यांचं, गोरे. ठीक आहे. तर मित्रांनो, यांच्यावर असं पेपरच नाही की महात्मा ज्योतिबा फुलेंवर प्रश्न विचारण्यात आले नाही, तर म्हणून हे नाव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा पुण्यामध्ये भिडेवाडा या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केली. ठीक आहे, कुठे केली? पुणे भिडेवाडा. ठीक आहे. तर मित्रांनो, यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती 1873ला. याच्यावर सेपरेट प्रश्न विचारला जाईल, कोणत्या खालीलपैकी कोणत्या संस्थेची केली? सत्यशोधक समाज. केव्हा केली? 1873. कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे. 3 प्रश्न या ठिकाणी असे विचारले जातात. त्यानंतर बघा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणास म्हटले जाते? महात्मा ज्योतिबा फुले यांना
महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे म्हटले जाते. ठीक आहे, हा एक प्रश्न विचारला जातो. त्यानंतर यांच्या ग्रंथांवर प्रश्न विचारले जातात. कोणते? गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब आणि शेतकऱ्यांचा असूड हे 3 मोस्ट रिपीटेड पुस्तक आहे त्यांचे. याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तुम्ही कोणतीही प्रश्नपत्रिका उचलून बघा. गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब आणि शेतकऱ्यांचा असूड ही नावे लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, तर महात्मा ज्योतिबा फुलेंवर जे काही प्रश्न विचारले जातात ते आपण या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कडगुण, सातारा. त्यानंतर प्रश्न आहे बघा, ऑलिम्पिक ध्वजावर किती कड्या किंवा वर्तुळे असतात? तर ऑलिम्पिकचा जो काही लोगो आहे त्याच्यामध्ये किती कड्या असतात? बऱ्याच वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. 5 कड्या असतात बघा. पर्याय क्रमांक डी 5 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. तर रंग पण विचारला जाऊ शकतो बघा. निळा, पिवळा, काळा, हिरवा, लाल. निळा, पिवळा, काळा, हिरवा, लाल हे 5 रंग असतात ऑलिम्पिक कड्यामध्ये. ठीक आहे, तर मित्रांनो ऑलिम्पिकच्या जे काही स्पर्धा आहेत 2024च्या त्या बघा फ्रान्समध्ये पॅरिस या ठिकाणी होणार आहेत. 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा या फ्रान्समध्ये पॅरिस या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राशी संलग्न नाही? मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे. या ठिकाणी महाराष्ट्र आणि भारताचं देखील विचारलं जाऊ शकते. तर बघा या ठिकाणी महाराष्ट्राची सीमा कोणत्या राज्याशी संलग्न नाही? तर बघा ओडिसा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मध्य प्रदेश, तेलंगणा, गोवा हे संलग्न आहेत महाराष्ट्राशी, ओडिसा हे नाही. ठीक आहे, आता बघा मित्रांनो कोणकोणते राज्य आहेत? टोटल 6 राज्य आहेत बघा. महाराष्ट्राला अटॅच किती राज्य आहेत? 6 राज्य आहेत. कोणकोणते आहेत? मध्य प्रदेश, तेलंगणा, गोवा, गुजरात, त्यानंतर कर्नाटक आणि छत्तीसगड. ठीक आहे, हे 6 राज्य महाराष्ट्राला अटॅच आहेत. ठीक आहे, दिशा देखील विचारली जाते. मध्य प्रदेश हा उत्तरेला आहे, तेलंगणा हा आग्नेयेला आहे, गोवा हा दक्षिणेला, कर्नाटक गोवा दक्षिणेला आहे, त्यानंतर गुजरात हा वायव्येला आहे. ठीक आहे, याच्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 कोणत्या देशामध्ये पार पडणार आहे किंवा होणार आहे? तर मित्रांनो चीनमध्ये बीजिंग या ठिकाणी वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 ही पार पडणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आपण पाहिलं पॅरिस फ्रान्समध्ये काय होणार आहे? तर बघा 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा या पॅरिसमध्ये, फ्रान्स या देशामध्ये पॅरिसमध्ये होणार आहेत. तर मित्रांनो T20चा जो काही वर्ल्ड कप आहे क्रिकेटचा, T20 वर्ल्ड कप तो वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशांमध्ये होणार आहे. 2024चा T20 वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये पार पडणार आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 बीजिंग, चीन. त्यानंतर प्रश्न आहे का, पोलीस पाटलाची नियुक्ती प्रथमतः डॅश डॅश वर्षांसाठी केली जाते व पुढे डॅश डॅश मुदतवाढ देण्याची तरतूद आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. पहिल्यांदा जी काही नियुक्ती होते ती 5 वर्षासाठी होते आणि नंतर मुदतवाढ 10 वर्षासाठी दिली जाते. तर आपलं उत्तर असणार आहे 5-10. ठीक आहे, तर मित्रांनो पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करते आणि त्याच्यावर नजीकचे नियंत्रक कोणाचे असते हे मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे का, प्रोथ्रॉम्बिन या रक्त घोटण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रथिनाच्या निर्मितीसाठी कोणते जीवनसत्व सहाय्यकारी असते? आता याच्यावर सेपरेट प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. रक्त घोटण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रथिनाचे नाव काय? प्रोथ्रॉम्बिन. ठीक आहे, आता हे तयार होण्यासाठी कोणते जीवनसत्व सहाय्यकारी ठरते? के जीवनसत्व. तुम्हाला माहीत असेल रक्त घोटण्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते? के जीवनसत्व. ठीक आहे, जीवनसत्वांचा शोध कोणी लावला आपण पाहिलेला आहे, कोणी? कॅसिमिर फंक. त्यानंतर बघा मोक्का कायदा हा कशाशी संबंधित कायदा आहे? तर मित्रांनो हा कायदा 1999ला आला होता. हा कायदा संघटित गुन्हेगारीशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक सी संघटित गुन्हेगारी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, मीठ हवेत उघडे ठेवल्यास त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते? आपण पाहिलेलं असेल मित्रांनो, तुम्ही करूनही बघा. मीठ तुम्ही उघडं ठेवलं तर त्यामध्ये थोडं पाणी आल्यासारखं आपल्याला वाटते, ओलं झाल्यासारखं वाटते. ते कशामुळे? तर बघा सोडियम नायट्रेट. पर्याय क्रमांक ए सोडियम नायट्रेट याच्यामुळे ते वाटते. 2023च्या पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो जे काही टॉपिक पोलीस भरतीला आवडतात त्या टॉपिकनुसार आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेत आहोत. ठीक आहे, डेली आपण प्रश्न असे घेत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील डेली. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, ग्राउंडवर जोर मारायला सुरू करा, अभ्यास देखील जोरात चालू ठेवा. ठीक आहे, धन्यवाद.